हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, औरंगाबाद ग्रामीण पोलीस 2018ला विचारलेला आहे. काय म्हटलं आहेत पहा, स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहेत, त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत, तर स्मिताकडे किती रुपये आहेत? कोणाकडे किती रुपये आहेत ते बघा. स्मिताकडे सोनीपेक्षा, याचा अर्थ स्मिताकडे जास्त पैसे आहे सोनीच्या तुलनेत. मग समजा आपण सोनीकडे समजा आपण एक्स घेतले, तर आपल्याला स्मिताकडे किती घेता येईल? या स्मिताकडे आपल्याला एक्स अधिक 80 रुपये घेता येईल. एक्स अधिक 80 रुपये घेता येईल, नाही का? मग या दोघांकडे किती आहे? एकंदरीत दोघांकडे 260 रुपये आहेत. बघा, म्हणजे मांडणी कशी करता येईल? एक्स अधिक 80 बरोबर 260. ओके, म्हणजे हे काय होईल? एक्स आणि एक्स हा 2x बरोबर 260 दिलेला आहे. इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर हा मायनस होईल 80. त्यानंतर हा एक्स बरोबर किती? तर 260मधनं 80 गेले, हा 180 राहतो. इथे राहतो 180 आणि हा 2 गुणाकारात आहे, इकडे हा भागाकारात येईल. याचा अर्थ या एकची रेट किती मिळेल तुम्हाला? 2,918. एकची रेट तुम्हाला मिळाली 90 रुपये. हे लक्षात. पण यांनी काय म्हटलं आहेत पहा, तर स्मिताकडे किती रुपये आहे? स्मिता ही आहे, एकची रेट तुमची 90 आहे, मग 90मध्ये तुम्हाला किती ॲड करावं लागेल? 80. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर 90 अधिक 80 बरोबर किती? 170. म्हणजे पर्याय क्रमांक दिसत आहे तुम्हाला इथे 4. ओके, या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 170 रुपये. विद्यार्थी मित्रो, बाजूला याच पद्धतीचा एक प्रश्न दिलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.